हाय गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आणि उद्या मी चाललो आहे गावी. तर हा तुषार माझा बडवा मित्र मला भेटायला आला आहे. आता तुला 2-3 दिवस कसा वाटेल? 2-3 दिवस नाही, मी पण चाललो ना. तुषार पण चालला आहे. 5-6 दिवस, 6-7 दिवस. तू 6-7 दिवस चालला आहे का? पण आता मी नाही तर भेंचो तुमच्या सगळ्यांना करमेल का? मी कुठे? तर मी जाईल गावी. तर बाकीची जी रेकॉर्डिंग असेल, तुम्हाला जो ब्लॉग जो कंटिन्यू होईल, तुम्हाला ट्रेनमध्ये मी बसल्यानंतरच कोकण दिसणार. कोकण दिसणार. अजून काय दाखवायचं का तुला? भूत दाखव. अजून काय नाही, मला भूत बघू. मी ट्राय करेल, भूतांना सांगेल की बाबा या ब्लॉगमध्ये. तर मी जातो इथंच. आता ही क्लिप मी एंड करतोय. तर बाकीची जी ब्लॉग असेल जो बाकीचा, तुम्ही ट्रेनमध्ये कंटिन्यू करेल. रत्नागिरीचा स्टॉप आलाय आणि आता अजून आपल्याला आता पोचायला किती वेळ लागेल? 1 तास ना? 1 तास 10 मिनिटं. प्रवास कसा आहे? बाकी ब्लॉग आपण कणकवली स्टेशनला उतरून कंटिन्यू करू. त्याला बसून यायचं काम केलं. लाईट चालू करायच्या, परत बंद करायच्या, एवढंच. मस्त ऊन पडलंय. मागे बघताय ना, आणि पुढे पण सगळी आमची शेती आहे. घरातले होते म्हणून मला काय कालपासून जास्त फुटेज नाही घ्यायला जमली. घरातले लोक असे आमचे येड्यासारखे बघत होते, पण मी काय जास्त व्हिडिओ शूट नाही केला. मी आज ट्राय करेल, जिथे मी जेव्हा बाहेर जाईल मी तेव्हा फुटेज घेईल थोडी. आणि बघू, संध्याकाळी जाणार शेतात, मग तेव्हा रेकॉर्ड करतो. हे आमच्या इकडचं मंदिर आहे, रवळनाथाचं. खूप प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात घंटी पण वाजवली तरी त्याचा एको इतका असतो. नाद घुमतो त्याचा. गावाचं नाव सांगतोय. असं सर्व ऐकलं की केरळाची आठवण येते. गाव पण बघा, पेंडूर गाव. ते वेताळचं मंदिर आहे. अजून काय बोलायचं? मी आणि मम्मी इथे आता दर्शनाला आलो, कारण आम्हाला परत मुंबईला जायचंय. अजून काय? कालच व्ह्युअर्सला सांगितलेलं गाव कोणतं आहे ते. निसर्ग सौंदर्य बघ तिकडे, असं मुंबईला बघायला पण अशक्य आहे. ते दाट झाडी आहे बघ ना. चल, एवढं हिरवागार आहे. आता आपण कुठे जाणार आहे? छान उडतो एकदम. आता कुठे जायचंय? आता आपल्याला जायचं सातेरीच्या मंदिरात. चल मग. हे किती सुंदर उडतो बघ ना तो. काय आहे ते? झाड आहे. ईगल आहे, ईगल. याच्यात कॅप्चर नाही होतं पण कॅमेरामध्ये नीट. हे सातेरीचं मंदिर आहे. दरवर्षी वाढते ना याची हाईट. दरवर्षी 1-1 इंचाने हाईट वाढत राहते. भारी वाटतं ना बघायला. मला कंटाळा आलेला म्हणून मी बाहेर फिरायला आलो. गेलेलो मंदिरात. मला जास्त नाही फुटेज घेता आली. घरातले लोक आणि गावातले दोघे बार असे तोंडाकडे बघत असतात, मग नाही जमत घ्यायला. आता चालतोय, बघू. उद्या परवा जाईल मी तारकर्लीच्या बीचला जाईल.
तेव्हा मी सगळी फुटेज घेईल आणि मग ती ब्लॉगमध्ये टाकून मी एडिट करेल. बाकी आता संध्याकाळ होत चालली आहे, मला पण आला कंटाळा, थोड्या वेळात अंधार पडेल. मी पण जातो घरी. आईची गाण भेंचो, रात्री नको फिरायला, माझी गाण फाटते इथे फिरायला. काय कुठे असतोय तर मला माहिती पण नाही. परत काय उगाच त्याच्या आधी घरी जातो आणि मग उद्या जेव्हा बीचला जाऊ तेव्हा मग मी ब्लॉग कंटिन्यू करेल. अशी झाडं छान वाटतात. हे धामापूरचं मंदिर आहे. आलो आज धामापूरच्या मंदिराला. आता जाऊन दर्शन करतो आणि मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता जातो, आधी दर्शन करतो आणि तिथे एक मानवनिर्मित तळ आहे ते पण दाखवतो. हे धामापूरचा तळ आहे, मानवनिर्मित आहे. आणि इथं जर पाण्यात असे पाय घालून बसलात तुम्ही तर मासे जवळ येतात, सगळे डेड स्किन खातात. तर जातो आधी मंदिरात. मंदिर पण तुम्ही बघू शकता. एवढा बघा जेवढा तुम्ही किती असते उतरून बघूया. नको खाली दिसते ना खोल आहे, ती पायरी तुझ्या खाली ती पायरी इथे खोल असते. काय त्यात माती पण पूर्ण उठते, पाऊस पण पडायला लागलाय. इथे राम नाव लिहिलंय तर इथपर्यंत लाट येत नाही. तुम्ही बघता तिथे ओला आहे, तिथपर्यंत लाट आलेली. तर जेव्हापासून नाव लिहिलं तेव्हापासून एक पण लाट इथपर्यंत आली नाही. काय बघा, ही पण नाही येणार. आता मी परत चाललोय माझ्या घरी. ट्रेनमध्ये बसलो, रात्री घरी पोचेल आणि मग डोण्याला जाईल.